निसर्गाच्या कुशीत वसलेले एक पवित्र स्थान, जिथे श्रद्धा, परंपरा आणि सौंदर्य एकत्र येतात. हे आहे मुलगाव खंडोबा मंदिर. आज आपण आलो आहोत ठाणे जिल्ह्यातील बदलापूर जवळ एका खास आणि पवित्र जागेवर. मुलगाव खंडोबा मंदिर हे मंदिर अंबरनाथ तालुक्यात असून हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या डोंगरावर वसलेल्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी लागतात जवळपास 800 ते 900 पायऱ्या. वाट्यात तुम्हाला दिसतील पक्ष्यांचे आवाज, निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य आणि एक आध्यात्मिक शांतता. खंडोबा मंदिर हे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर जवळ एक प्राचीन व श्रद्धास्थान आहे. हे मंदिर डोंगरावर वसलेले असून नैसर्गिक सौंदर्य आणि धार्मिक महत्त्व यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, ट्रेक विथ दिनेश चॅनलमध्ये आपले सरचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहे मुलगाव येथील खंडोबा मंदिरापाशी. बदलापूरमधील दुसऱ्या क्रमांकाचे प्रसिद्ध ठिकाण. कोंडेश्वरनंतर बोललात तर जास्त गर्दी याच ठिकाणाला असते. बदलापूरपासून अवघ्या 9 किलोमीटरवरती हे ठिकाण असून आपण रिक्षाने येऊ शकता आणि इथे चढायला कमीत कमी 600 ते 700 पायऱ्या आहेत. पण चढणे एवढे सोयीस्कर आहे का तुम्ही फॅमिलीसोबत वन डे आरामात जाऊ शकता आणि येऊ शकता. बाणुई देवीचे दर्शन घेतल्यानंतर आपण ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. कमीत कमी 600 ते 700 पायऱ्या आहेत, परंतु चढण्यास एकदम सोपे आहेत कारण त्या लांब लांब आहेत. आपण अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासात मंदिरापाशी पोहोचतोय. मुलगाव हे बदलापूर पासून सुमारे 9 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे. बदलापूर रेल्वे स्थानकापासून रिक्षाने किंवा खाजगी वाहनाने येथे पोहोचता येते. अंबरनाथ बदलापूर MIDC रस्त्यामार्गेही मंदिरात जाता येते. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 800 ते 900 पायऱ्या आहेत. या पायऱ्या भाविकांच्या सोयीसाठी बांधण्यात आल्या आहेत. मित्रांनो, खंडोबा देवस्थान बदलापूरपासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर आहे. बदलापूर रेल्वे स्टेशनपासून आपल्याला रिक्षा मिळतात तर थेट आपल्याला मंदिरापाशी पोचवतात. खंडोबा देवस्थान एक श्रद्धास्थान जरी असले तरी निसर्गाच्या सानिध्यात असल्याने तेवढेच पावसाळ्यात प्रसिद्ध आहे. तर तुम्ही बघा, ट्रेकिंगसाठी तेवढेच प्रसिद्ध आहे. आता माझ्या जोडीला आहे माझा मुलगा गणेश. हा बघा, आपण आता मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. पाठीमागच आपल्याला खंडोबारायाचं मंदिर दिसतं. डोंगराच्या माथ्यावरून बारवी धरण, घनदाट जंगल, सह्याद्रीच्या पर्वतरांगाचे विहंग दृश्य, पहाटेच्या वेळी धुक्यात हरवलेले मंदिर आणि सूर्यप्रकाशाचा नजारा अत्यंत मनमोहक असतो. मंदिराच्या अंतर्गत गाभाऱ्यात खंडोबा, म्हाळसा आणि बाणू यांची शिवलिंगे आहेत. मंदिराच्या परिसरात देवाच्या पावलांचे आणि घोड्याच्या पावलांचे ठसे दिसतात. एक लहान छिद्र आहे ज्यातून पूर्वी भंडाऱ्याचे उतरण होत असे, परंतु आता ते बंद झाले आहे. चंपाष्टमी मार्गशीर्ष महिन्यातील दुपारी 2 वाजता खंडोबारायाला हळद लावली जाते. पौष महिन्यातील शाकंभरी पौर्णिमा
सायंकाळी 5 वाजता खंडोबाचा विवाह सोहळा साजरा केला जातो. तसेच माघ पौर्णिमेला ठाणे जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच म्हशानंतर सर्वात मोठी यात्रा येथे भरली जाते. हनुमान मंदिरापासून पालखी निघते, जी गडावर म्हणजे डोंगरावर दर्शनाला जाते आणि नंतर गावात फिरते. दुपारी 3 ते 6 वेळेत कुस्त्यांचे आराखडे भरतात आणि सायंकाळी विविध मनोरंजक कार्यक्रम आयोजित केले जातात.